स्वागत करतो मित्रांनो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या लाडक्या चॅनलवर आणि मी आहे सूरज नाईक। आज आपण आलो आहोत पुन्हा एकदा अशा ॲडव्हेंचरस ट्रॅकवर आणि आजची मोहीम आहे डागबहेरी केव्स आणि कळकराय सोळका। आय होप मित्रांनो तुम्ही या अगोदरची व्हिडिओ नक्कीच पाहिली असेल जी आपण जीवदन वानरलिंगी झिपलाईन क्रॉसिंगवर आपण बनवलेली होती। तर मी त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करत आहे आणि आय बटनवर पण तुम्ही क्लिक करून ती व्हिडिओ पाहू शकता। तर या व्हिडिओमध्ये आपण पहिला एक्सप्लोर करणार आहोत तर डागबहेरी केव्स। तर या डागबहेरी केव्सचं वैशिष्ट्य असं आहे की पूर्ण कातळकड्यामध्ये कोरीव काम करून या केव्स बनवल्या गेल्या आहेत। तर आज आपण या केव्स एक्सप्लोर करणार आहोत। डागबहेरी ही सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील एक गुहा आहे जी भारतातील पुणे जिल्ह्यातील माळवली गावाजवळ जांभिवली गावाजवळ आहे। या गावात तुम्हाला राहण्याचे, जेवणाचं व वॉशरूम फॅसिलिटीज सर्व अवेलेबल आहेत। इथे तुम्हाला गाईड्सही अवेलेबल होतील आणि थोड्याच पुढे जाता आपल्याला खडी चढाई इथे सुरू होणार होती आणि इथे थोडा डिफिकल्ट पॅच आपल्या समोर येऊन राहिला। आपल्याला एक अतिशय असा डिफिकल्ट असा पॅच आहे हा कव्हर करायचा। अशा प्रकारे आपल्याला लागलेला आहे डोक्याला। मित्रांनो खडी चढाई चालू झालेली आहे। मी पाहतच असाल दमछाक होतोय अक्षरशः, दम लागतोय आणि आम्ही लकी आहोत की आता तिथे वारा खूप चांगला चालू आहे, हवा चालली आहे मस्त। गावापासून डागबहेरीच्या किल्ल्याच्या पायथ्यापर्यंतचा हा ट्रेक 2 तासाचा आहे आणि आज खूपच हवा होती तर आम्हाला खरंच एवढं काही थकवा जाणवला नाही। दमवणारा पॅच आहे। आणि आता आपण येऊन पोहोचलो आहोत डागबहेरी किल्ला आणि कळकराय सोळक्याच्या पायथ्याशी। तर मित्रांनो इथून ही व्हॅली सुरू होते जिथून आपल्याला खाली उतरायचं आहे आणि खाली उतरून आपल्याला राईट साईडला जी एक थरारक अशी वाटचाल आहे जी डागबहेरी केव्सकडे जाते, ती वाटचाल आपल्याला क्रॉस करून आपल्याला डागबहेरी केव्सच्या दिशेने जायचं आहे पुढे। तर चला मित्रांनो आपण रेडी होऊया, एक्सप्लोर करूया डागबहेरी केव्स। खरंच मी पण खूप एक्साइटेड आहे आज, तर लेट्स गो। कसं वाटतं मित्रांनो? एक नंबर महादेव, हर हर महादेव, जय शिवाजी, गणपती बाप्पा, मंगल मूर्ती। तर मित्रांनो इथून आपल्याला रॅपेल डाऊन करून आपल्याला जी डागबहेरीची वाटचाल आहे ती इकडनं सुरू होते। हे आपले आहेत आजचे पार्टिसिपेंट सर्व। तर तुम्ही पाहतच असाल ही एक ऑरेंज रशी आहे आणि एक साखळी आहे। कितपत स्ट्रॉंग आहे ते आता मी सांगू शकत नाही कारण खूप वर्ष झाली आहेत ही साखळी आणि ही रशी इथेच आहे। तर तुम्ही जर इथे येत असाल तर तुम्ही ह्या साखळी आणि या रशीच्या माध्यमाने तुम्ही खाली उतरू शकता। जपून उतरावं लागेल कारण ही साखळी आणि ही रशी खूप वर्षांपासून इथे आहे। तर आपल्याला इथे आपल्याला हेल्प करण्यासाठी आहेत आपले संजय दादा आणि त्यांच्याबरोबर आहे अंकिता।
ही जी वाट आहे ही खूपच अशी नॅरो आहे आणि इकडनं खूप रिस्की पॅच आहे हा, कारण एका साईडला तुम्ही पाहू शकाल की एका साईडला आपल्याला डागबैरीचा हा किल्ला आणि हा कातळ कडा आपल्याला पाहायला भेटतो, तर एका साईडला ही खोल दरी आहे, 1000 फूट खोल दरी आहे ही. पर्यटकांकडे त्यांच्या बॅग्स असतात, खाण्याचे काही पदार्थ असतात, त्यांना माकड हे अट्रॅक्ट होतात लगेच, तर त्यांच्यापासून खूप सावध राहावं लागेल आपल्याला पुढे जाताना. आणि इथे माकडांनी हल्ला केलेला आहे समोर गाईज, तुम्ही पाहतच असाल इथे माकडांनी हल्ला केलाय. हे आहेत कुमारदादा जे आपल्याबरोबर हर एक ट्रेकमध्ये असतात आणि आजही ह्या ट्रेकला आपल्याबरोबर आहेत. तुम्ही जेव्हाही डागबेरी केव्सला व्हिजिट कराल तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की इथे खूप सारे माकड आहेत. आता आमच्या समोर जस्ट एक फॅमिली पुढे गेली होती आणि माकडांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. तुम्ही पाहतच असाल इथे वर 2 केव्ज आहेत, तर आत्ताच्या काळी ह्या पाण्याच्या टाक्या म्हणून आता त्यांचा वापर होत असावा, कारण एवढ्यावर आता कोण जात नसेल, तरीही पावसाळ्यात इथे पाणी साठून ह्या पाण्याच्या टाक्या म्हणून वापरत असावे. आणि तुम्ही पाहू शकाल खूप असा थरारक असा पॅच आहे हा, एक पाय ठेवण्या एवढी जागा आहे फक्त आणि खाली पूर्ण खोल दरी आहे, कमीत 1000 फूट खोल दरी आहे खाली. तर चला मित्रांनो, आपण ही डागबेरीच्या केव्स आज एक्सप्लोअर करूया. आपल्याला पुढे क्लाइंब पण करायचं आहे. पुढचा टप्पा जो आहे हा फारच अवघड आणि खूप चॅलेंजिंग असणार आहे आपल्यासाठी. तुम्ही पाहू शकाल फक्त एक छोटंसं पाऊल ठेवण्या एवढी जागा आहे इथे. तुम्ही जेव्हाही सह्याद्रीमध्ये फिरायला बाहेर निघतात तेव्हा तुम्ही हे लक्षात घ्या की सह्याद्रीमध्ये तुमची एक चूक तुम्हाला खूपच महागात पडू शकते, तर सेफ्टीला पहिलं प्राधान्य द्या. ह्या पुढचा जो आपला टप्पा आहे हा आपण तुम्ही पाहतच असाल इथे साईडला रोप्स आहेत आणि एक तार पण आहे जी तुम्हाला पूर्णपणे पायऱ्यांपर्यंत नेते. तिथपर्यंत ह्या तार आणि ह्या रोपच्या मदतीने आपण हा टप्पा क्रॉस करणार आहोत. थोड्याच पुढे जाता आपल्याला ह्या कातळकड्यामध्ये कोरेफ काम करून बांधलेल्या ह्या पायऱ्या भेटतील आणि ह्या पायऱ्या चढून आपण वरचा टप्पा गाठणार आहे, जिथून आपल्याला एक चॅलेंजिंग असा क्लाइंब असणार आहे, जिथे फक्त रशी, साखळी आणि लाकडाचे 2 तुकडे आहेत ज्यांना घट्टपणे बांधून ठेवलेला आहे. तो क्रॉस केल्यावरच आपल्याला डागबैरीच्या या केव्समध्ये जाता येतं. तर खूपच असं ॲडव्हेंचर असा हा एक्सपिरियन्स आहे आजचा. तर आय होप तुम्हाला हा नक्कीच आवडेल. आणि आपण वर केव्समध्ये गेल्यावर आपण ड्रोन शॉट्स घेणार आहोत, सो वॉच टिल द एंड गाईज. आणि अशा प्रकारे आमचे मित्र मंडळी, धनश्री आहे तिथे फुल स्ट्रगल करते, तिच्या पाठी एक तिची मैत्रीण आहे आणि हे सर आपले एकदम अल्ट्रा प्रो. सो मित्रांनो, आपण हा पॅच पण लॉक लावूया. जरी लॉक लावला असेल तरी पकडूनच चला, जेणेकरून तुम्हाला कसलाही प्रॉब्लेम येता कामा नाही. धनश्री आणि त्याची मैत्रीण आता स्ट्रगल करत आहे. सो मित्रांनो, आणि हार्नेस लावले म्हणून एवढे आता ही हू करतायत. विदाऊट हार्नेस दादा इथे मदत करत आहेत त्यांची. वर पण
हे भाई हार्नेस लावा भाई. अशा प्रकारे आपण पुढे जात आहेत. इकडनं कसे गेलं, खाली उतरलात? तर बोललात की हां मित्रांनो तुम्ही पाहता इथे थोडा स्टेप्स आहेत. डिफिकल्ट पॅच आहे. हो इकडनं डायरेक्ट खाली आहे बघा. इकडनं असा यायचं आहे तुम्हाला. थोडा पॅच डिफिकल्ट आहे आणि आपण हार्नेस न लावता अशी घट्ट अशी पकडलेली आहे. अशी घट्ट अशी पकडलेली आहे. सो गाईज इथे अशी पावलं आहेत. सो इथे मित्रांनो आम्हाला आपण पाया पडू. अशा मित्रांनी आमच्यावर हल्ला केलेला आहे. थांबा 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 थांबा. ए थांबा. अरे कोण आहे? अशा प्रकारे या माकडाने आता घे. अशा प्रकारे मित्रांनो ही खूप खोल दरी आहे. ही आहे ना स्ट्रॉंग आहे. काढू. हाँ पकड़ लेंगे. तो हे लावू. तो गाइस तुम्ही एक हुक अनलॉक केला तर दुसरं हुक लॉक करायला नका विसरू. अशा प्रकारे पण एकदम सुपर रीतीने हा क्रॉस केला फर्स्ट टप्पा. फुल हेवी वेट खरा रखा. आपल्याला इथून असं वर जायचं आहे आणि तो जो एक डिफिकल्ट असा तो पॅच आहे तो इथेच आहे वर. तर तो क्लाइंब करून आपल्याला डाकबैरीच्या केव्सपर्यंत पोहोचायचं आहे.
अरे आले आले आले. तर फायनली आपण येऊन पोचलो आहोत डार्क बेरीच्या या केव्समध्ये आणि आपण इकडनं ट्राय करू ड्रोन फ्लाय करायचा. पाहू या केव्सचा एक वेगळा रूप आणि पाहू आपण ही बाहेरून कशी दिसते. तर चला बघूया. मित्रांनो, जेव्हा पण तुम्ही या डार्क बेरीच्या केव्समध्ये याल तेव्हा तुम्हाला इथे 2 केव्स आहेत आणि दोन्ही केव्समध्ये एक एक पाण्याच्या टाक्या आहेत आणि इकडचं पाणी तुम्ही पिऊ शकता. तर अशा प्रकारे इथे डार्क बेरीचं एक मंदिर पण आहे आणि खूपच असं एक अमेझिंग असं एक वातावरण होतं इथे आणि मस्त मजा आली क्लाइंब करून. पण खूप असा ॲडव्हेंचरस हा क्लाइंब होता आजचा. इथे अजून एक टाकी आहे. इथे ग्रीनच्या खाली पाण्याची टाकी आहे इथे. तर कृपया करून जर येत असाल तर नीट आपले पाय वगैरे जाणीवपूर्वक ठेवा. तर मित्रांनो, या दोन्ही केव्स खरंच खूप पाहण्यासारख्या आहेत कारण ह्या दोन्ही केव्समधून समजतं की त्या काळात बांधकाम हे किती ॲडव्हान्स होतं आणि आर्किटेक्चर पण बघा तुम्ही की ह्या कातळ कड्यामध्ये ह्या 2 केव्स कोरीव काम करून बांधलेले आहेत. तर जेव्हा तुम्ही या केव्सना व्हिजिट कराल तर तुम्ही पाहाल की या दोन्ही केव्समध्ये जेवणाची भांडी आहेत जेणेकरून ट्रेकर्स जेव्हा पण इथे व्हिजिट करतात तर ते त्या भांड्यांचा उपयोग करू शकतात आणि परत तुम्ही ते भांडी क्लीन करून तुम्ही तिथे परत ठेवू शकता.
तर मित्रांनो, खाली उतरणं पण तेवढंच ॲडव्हेंचर आहे इथे, कारण तुम्हाला फक्त इथे रशी आहे, साखळी आहे आणि लाकडाचा तो एक पॅच आहे, तो कसाही करून क्रॉस करायचा आहे. कारण आता वर तर आपण आलो आहोत, तर चला बघूया आता खाली उतरायचा प्रोसेस. आणि आता इकडनं निघायची वेळ झाली आहे. तर आता मित्रांनो आपण डार्क बेरी केव्स एक्सप्लोर केले आहेत आणि इकडनं निघायचं आता वेळ झाली आहे. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ नक्कीच आवडली असेल, तर मला कमेंटद्वारा नक्की कळवा की तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली. होप तुम्हाला हे ड्रोन शॉट्स नक्कीच आवडले असतील.
खरंच खूप एफर्ट्स घेतलेत, खूप इथे माकड होते, त्यामुळे खूप डिफिकल्ट होतं इथे ड्रोन उडवणं, पण मजा आली. आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर ही व्हिडिओ नक्कीच शेअर करा. भेटू आपण अशाच एका नवीन ॲडव्हेंचरस व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. टिल देन गाईज, स्टे सेफ, कीप ट्रॅव्हलिंग अँड कीप एक्सप्लोरिंग.